तर आमच्या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला नमस्कार नमस्कार. काय ओळखलं नाही वाटतं? ओळखलं नाही आता? चेहरा जरा वाटतोय पाहिल्यासारखा. हो बरं का, 2 वर्षांपूर्वी वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान झालं होतं. त्यावेळी होतं ना मी तिथे. झकास झालं व्याख्यान, अगदी झकास. म्हणजे 1000-1500 प्रेक्षक अगदी खुश. बघा, मी माग केळ करोडवाच्या पलीकडच्या गॅलरी डावीकडे वरती कोपऱ्यात पाहिलाच असेल आपण मला. म्हणजे टिळक रोडवर असे पलीकडे कुठेतरी मागे तुम्ही वाटतं पाहिलं का? वाटतच. बरं का, आपल्याकडे थोडस काम होतं. काम काय? एखादा आमचा कार्यक्रम सुरू होता पाहिजे. कमाल करता तुम्ही. समजलं कार्यक्रम? आम्ही काय कार्यक्रम पाहिलेला नाहीये. मग तुम्हाला हात कोणी सोडलं? तुम्ही जाऊ बघ इथून. कसली कमाल करता होते मी. स्वतःला विनोदी नट म्हणवता, विनोदी लेखक म्हणवता आणि एवढे चिडता. बरं काय काम आहे? हा, असं जरा माणसासारखं बोला ना. होय, छत्री घ्या, छत्री. आणि हे काय पंड्यासाठी घेतला. कोण पंड्या? 7वा. हो, इथे 9. हे कोण? 9 काय? सध्या. पाहिलं का? तुमचं व्याख्यान ठेवलं मी. व्याख्यान, तुमचं नाव सुद्धा छापेलं. म्हणजे मला न विचारलंच काय विचारायचं हो? तुमच्या नावासाठी छान जाड टाईप वापरलाय. जाड टाईप म्हणजे काय? व्याख्यानाच्या आकाराप्रमाणे तुमच्याकडे टाईप वगैरे वापरतात. मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी विनोदी बोलणार. मग व्याख्यानाचं नक्की ना? हो नक्की काय. हे काय व्याख्यान करायला झालंय? तुम्ही घरी भेटा भाऊ, कमाल करता. तुम्ही साहित्य घरी थोडे सापडणार आणि त्यावर नट. म्हणजे आधीच मरकट तशाचही मद्य प्याला. कमाल करता. कसली कमाल करताय हो तुम्ही. स्वतःला विनोदी नट म्हणवता आणि एक साधं सेन्स ऑफ ह्युमर नाही तुम्हाला. सेन्स ऑफ ह्युमर? ते असं आहे की साधा असतो ना, साधं, त्याला म्हणतात ह्युमर. आणि अगदी पोट दुखेपर्यंत असतो ना, त्याला म्हणतात ट्युमर. मला गावडेवाडीचं फुलं देशपांडे समजतं. कुठली गावडेवाडी? वामजरा. तिथेच आहे आमची जनता व्याख्यानमाला. पण एक विनोदी भाषण पाहिजे. विनोदी. विनोदी काय? आमच्या इथे, आमच्या गावात सिरियस माल खपत. ही जावा ती वाचा, ही जावा ती वाचा, ही वाचा ती जावा. काय हो, दुसऱ्यांच्या विनोदाला हसत नाही वाटत तुम्ही? कशाला? मग 4 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता तुमचा कार्यक्रम. काय की 6 वाजता आमची कारखाना सुटतो. कसला कारखाना? म्हणजे गावडेवाडीचं जगप्रसिद्ध गरुड छाप तपके कारखाना. बाबासाहेब गावड्यांचा. कोण बाबासाहेब? बाबासाहेब गावडे म्हणजे काय लोकमान्य सर्वांना ठोकत? गरुड छाप तपके. गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप. आज ही खरीदी और इस्तेमाल कीजिए. गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप. आमची गरुड छाप तपके मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, संकेश्वर, निपाणी, बीड, परभणी. बीड, परभणी येथे सर्वत्र जाते. सर्दी, दमा, क्षयरोग यावर अक्षरी लागते. आज ही खरीदी और इस्तेमाल कीजिए. गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप. आमच्या तपकिरीने हमारे नस्ल हजारों लोकांना, हजारों मरीजों को या भयंकर रोगांपासून, खौफनाक बीमारियों से वाचवलं आहे, बचाया है. उजव्या हाताच्या अंगठ्याने तर्जनीने, दाहिने हात के अंगूठे और उंगली में एक चिमड़ धरून, एक चिमड़ धर के डावे नाकपुडी, बाएं नाकपुडी में हळूच दाबा. किसे फटाफट 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 80. शिंकांची फॅलचडी, शिंकों की फॅलचडी. डोकं हलकं होईल, मगज हलका होगा, ताकद वाढेल, ताकद बढ़ेगी, जीवाची तकलीफ कमी होईल, जी का मचलना कम होगा. आजच मागवानी खात्री करा. आज ही महंगाईवर खात्री कीजिए. गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप, गरुड छाप. यह ना 1 तोळा, 1 तोळा, 2 तोळे, 2 तोळे असे निरनिराळ्या अलग अलग
डब्यांमधून डीबी में से येतात आती है गरुड छाप गरुड छाप गरुड छाप गरुड छाप. थँक्यू हा थँक्यू ती जेवढी गर्दी मिळाली आपलं काम करून टाकायचं. गरुडच्या तपकिरीचा चिंता एजंट आहे. हे बाळा गरुडच्या, तुम्ही तुमचं काम केलं, आता आम्हाला आमचं काम करू द्या की. थँक्यू.